विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या तारखा आजच्या बैठकीच्या माध्यमातून ठरवण्यात येतील। विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल यावर सुद्धा चर्चा होईल। विरोधक आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये सामील होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतो। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होते आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, महत्त्वाची अशी बैठक आज पार पडेल, या बैठकीत नेमकं काय घडू शकतं? अगदी बरोबर आहे गौरी। 16 तारीखपासून खरं तर हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात होते। 16 ते 21 असं अधिवेशन होणार असं समजते। मात्र आज कामकाज सल्लागार समितीची दुपारी 1 वाजता बैठक आहे आणि या बैठकीत खऱ्या अर्थानं 16 ते 21 पर्यंत अधिवेशन घ्यायचं की आणखी तारीख वाढवायची याबाबतचा निर्णय होणार आहे। मात्र आजची जी महत्त्वाची बैठक आहे त्याला विरोधक उपस्थित राहणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। त्याचं मुख्य कारण म्हणजे काल विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला होता आणि त्यानंतर विरोधक सभागृहाच्या बाहेर गेले होते। त्यामुळे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत तरी विरोधक जे आहेत ते उपस्थित राहत आहेत का हे बघावं लागेल। आजची कामकाज सल्लागार समितीची बैठक यासाठी आहे ते म्हणजे नागपूर हिवाळी अधिवेशनात खरं तर कोणते विषय घ्यायचे, कशा पद्धतीने कामकाज चालवायचं याबाबतची चर्चा होणार आहे। कारण या अधिवेशनात प्रश्नोत्तर नसणार आहेत, लक्षवेधी नसणार आहेत। त्यामुळे अधिवेशन नेमकं कशा पद्धतीने घ्यायचं, कसं कामकाज करायचं याबाबतची खऱ्या अर्थाने आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे गौरी। हो, नक्कीच सुशांत, या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।